ते दिसत नाहीत, पण जेव्हा ते हालचाल करतात जग हादरतं. नाही नाव, नाही चेहरा, पण त्यांच्या कारवाया इतिहास घडवतात. हे आहेत अज्ञात लोक. विषय फार महत्वाचा आहे. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय तो. सुरू करूया आजचा विषय. अज्ञात लोक. 2023-24 मध्ये पाकिस्तानमध्ये एकामागून एक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. प्रश्न पडला असेल की हे सर्व खात्मे कोणी केले आणि कोणाकोणाचे झाले, याची जबाबदारी कोणी घेतली. ना काही पुरावे राहिले. हे आहेत या घटनांची लिस्ट आणि त्यांची पूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे. अबू कतल लष्कर-ए-तोयबाचा हा आतंकवादी दहशतवादी होता. राजौरी आणि रेसे हल्ल्यांचा मास्टर माइंड सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी ठार केला. दुसरा आहे शाहिद लतीफ. हा होता जैश-ए-मोहम्मद या आतंकवादी संघटनेचा एक अधिकारी. पठाणकोट हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि सियालकोटमध्ये याला अज्ञात लोकांनी गोळ्या घालून ठार केले. तिसरा आहे अबू सईदुल्लाह उर्फ राजा. लष्कर-ए-तोयबाचा हा अधिकारी आणि याने भारतामध्ये 3 मोठे हल्ल्यांचा सूत्रधार आहे. सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी याला ठार केले. जियाउर रहमान लष्कर-ए-तोयबा भारत विरुद्ध कट्टरपंथ पसरवणारा. कराचीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी याला सुद्धा गोळ्या घालून ठार केले. अबू काश्मीरी, बघा नाव काश्मीरचं जोडले त्याला, आडनाव काश्मीरी. राजौरी येथील डांगरी हल्ल्याचा सूत्रधार आणि पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी याला ठार केले. त्यानंतर आहे सईद लतीफ आणि सईद हुसेन आर्यन. हे सुद्धा लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी होते, दहशतवादी होते. जमात-उल-दावा यांचे प्रमुख असलेले आणि कराचीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी यांना गोळ्या घालून ठार केले. युनिस खान जैश-ए-मोहम्मदचा हा आतंकवादी हा भरती करणारा एजंट होता. जेव्हा हा नमाज अदा करण्यासाठी निघाला असताना त्याला अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले. सय्यद खालिद रजा अल बद्र मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा तो अधिकारी कराचीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी ठार केला. बशीर अहमद पीर हिजाबुल मुजाहिद्दीन रावळपिंडीमध्ये याला दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. सर्वात महत्वाचा दाऊद मलिक, जो मौलाना मसूद अझहरचा निकटवर्तीय होता आणि उत्तर वझिरस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी याला सुद्धा गोळ्या घालून जन्नतमध्ये पाठवला. हंझला अदनान लष्कर-ए-तोयबाचा हा अधिकारी. उधमपूर बीएसएफ हल्ल्याचा सूत्रधार याला सुद्धा कराचीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी खूप मोठी यादी आहे. अजून 2 नावं मी तुम्हाला सांगतो. सय्यद नूर शालुबार काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची भरती करण्यासाठी हा काम करायचा. खैबर पख्तूनमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी याला गोळ्या घालून ठार केले. पाकिस्तानमध्ये काम करणारा परमजीत सिंग पंजवार, जो की खलिस्तानी कमांडोंना ट्रेनिंग देण्यासाठी, त्यांना भरती करण्यासाठी काम करणारा हा दहशतवादी. लाहोरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी याला सुद्धा यमसदनी पाठवले. या अज्ञात शक्ती फक्त पाकिस्तानमध्येच काम करत होते असं नाही, त्या जगभर सक्रिय आहेत. अफगाणिस्तानमध्ये कारी सैफुल्ला मसूद, शेख खालिद हक्कानी यांना सुद्धा अज्ञातांनी गोळ्या घालून ठार केले. कॅनडामध्ये सुद्धा हरदीप सिंग नज्जर दिवसाढवळ्या याला सुद्धा गोळ्या घालून ठार केले, कारण हा खालिस्तानी समर्थक होता. युके मध्ये सुद्धा खालिस्ताना समर्थन करणारा, त्यांचं नेतृत्व करणारा असा नेता, त्याला सुद्धा अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून ठार केले. इराणमध्ये सुद्धा स्टॅकरनेट व्हॉइसद्वारे अणुयंत्रणा उद्ध्वस्त त्या ठिकाणी करण्यात आली आणि हे सगळं करणारे कोण होते तर अज्ञात लोकांची साखळी. एकसारखीच या सगळ्यांना मारलं तो एकसारखंच. कुणी मारलं? उत्तर नाही.
का मारलं याची कारण काही ना काही आहेत. कुणी मारलं हे मात्र तेवढंच. इस्रायली गुप्तचर संघटना मोसाद, वर्थ ऑफ गॉड ऑपरेशन सगळ्यांना परिचयाचं असेल. 1972च्या हत्याकांडातील जबाबदारांना एक एक करून जगाच्या कानाकोपऱ्यातून शोधून काढलं आणि त्यांना संपवलं. न्यायालय नाही, केस नाही, कोर्ट नाही, फक्त मृत्यू. इथं अज्ञात लोक सुद्धा तसंच काहीसं करताना दिसत आहेत. ते कोण आहेत? सरकारचे गुप्तहेर आहेत, देशभक्त आहेत, की स्वतःच्या न्यायाचा मार्ग शोधणारे शोधक आहेत? उत्तर मिळालं नाही, मिळणारही नाही. पण एक मात्र लक्षात ठेवण्यासारखं आहे की अज्ञात लोक इतिहास घडवतात आणि भय पसरवतात. तुम्हाला काय वाटतं? हे या जगात सुरू असलेलं हे छुप युद्ध आहे का? शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.